सर्व सन्माननीय पत्रकार बंधू, आमच्या पक्षाचे सर्व उपस्थित आदरणीय नेते, संघटना बांधणी हा एक निरंतर चालू असणारा एक उपक्रम आहे आणि पक्ष म्हणून आम्ही ज्याला म्हणतो तो म्हणजे दुसरं काही नसून नव्या दमाची कार्यकर्ते पक्षात आणणे, त्यांना ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळवून देणे, हे एक चक्र सातत्याने सुरू असलं पाहिजे। प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान आहे, जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना मान सन्मान आहे, मात्र तथाकथित खालच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये एक वेगळी बांधणी आणि वेगळी भूमिका घेऊन आम्ही निघालो आहे। त्यामुळे एक संरचना निवडणुका नुकत्याच संपन्न झाल्या आहेत, नुकत्याच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत आणि विशेष करून मराठवाडा परिसरात जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका बहुतांश ठिकाणी संपन्न झाल्या आहेत। येणाऱ्या निवडणुकांपर्यंत आम्ही काय करणार आहोत याचं नियोजन जिल्हानिहाय आढाव्याच्या बैठकीच्या अनुषंगाने करत आहोत। कुठलंही भाषण नाही, कुठलंही मार्गदर्शन नाही, कुठलंही पीपीटी नाही। तर येणाऱ्या काळात आम्ही संघर्षाची भूमिका घेऊन आंदोलनं, सत्याग्रह, पदयात्रा हा पॅटर्न घेऊन पुढे जाणार आहोत। त्यामुळे सरकारला धारेवर धरणं, हे सरकार मूकं, बहिरं आणि आंधळं आहे, यांना ऐकून घ्यायचं नाही, यांना कुठलंही कृत्य काम जे आहे ते जनहितार्थ करायचं नाही आणि अशा वेळेस सत्याग्रहाच्या शिवाय, आंदोलनाच्या शिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आगामी काळात काँग्रेस पक्ष रस्त्यावर दिसेल, संघर्षाची भूमिका घेतलेला दिसेल। या संदर्भामध्ये आज स्पष्ट स्वरूपाचा संदेश हा देण्याकरता आणि त्याचं नियोजन करण्याकरता आज बैठकांचे सत्र सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला जी संरचना आमची जी आहे, जी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने फार आधीच आम्हाला जो मॅन्डेट दिला होता तो आता पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही जात आहोत। त्यामध्ये जिल्हाध्यक्षांची कार्यकारिणी, जिल्ह्याच्या फ्रंटलचे सर्व अध्यक्ष, फ्रंटलचे सर्व डिपार्टमेंटचे सर्व अध्यक्ष, हा जिल्हा स्तरावरचा ढाचा आमचा राहणार आहे। तर तालुका स्तरावर तालुका अध्यक्षांची कार्यकारिणी आणि तालुका अध्यक्षांच्या कार्यकारिणीसोबत तालुक्याचे विविध अध्यक्ष, यूथ काँग्रेस अध्यक्ष, NSUI, महिला काँग्रेस, सेवा दल, VGNT सेल, SC सेल, ST सेल, OBC, सोशल मीडिया, अशा सर्व ज्या आमच्या संघटना आहे याचे तालुक्याचे अध्यक्ष, ही तालुक्याची एक टीम आमची राहणार आहे। आणि याच्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाकांक्षी जो उपक्रम आम्ही जो हाती घेतला आहे तो म्हणजे येणाऱ्या काळात संघटनेचा विस्तार जो आहे हा मंडल, सेक्टर आणि ग्राम शाखा इथपर्यंत आमचा हा विस्तार जाणार आहे। त्यामुळे मंडल अध्यक्ष आमचे राहतील, सेक्टर अध्यक्ष आमचे राहतील, ज्याला आपल्या इकडच्या भाषेत जिल्हा परिषद सर्कलचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचा राहील, पंचायत समिती सर्कलचा तालुका अध्यक्ष आमचा पंचायत समिती सर्कल अध्यक्ष आमचा राहील आणि ग्राम शाखा अध्यक्ष। प्रत्येक गाव तिथे शाखा, हे 28,000 गावांमध्ये शाखा उघडण्याचं आणि ही अशी एक संरचना घेऊन आम्ही पुढे जात आहोत। आज त्यासाठीच ही बैठक आणि आढावा या ठिकाणी संपन्न होत आहे। तर जी महानगर आहेत त्या महानगरांमध्ये त्या ठिकाणी देखील आमचं मंडल आणि सेक्टरची संरचना राहणार आहे। जिथे प्रभाग आहे तिथे आमचा एक अध्यक्ष राहील आणि प्रभागातले जे वॉर्ड आहे त्या वॉर्डाचा अध्यक्ष आमचा एक राहील आणि तो अध्यक्षच अर्थात आमचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून आणि मंडल अध्यक्ष म्हणून आमचा तिथे तो काम करेल। तर ज्या पद्धतीने जिल्हा अध्यक्षांना, प्रदेश अध्यक्षांना सन्मान आहे, प्रदेशच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांना जसा सन्मान आहे, या पुढच्या काळात मंडल आणि सेक्टरच्या अध्यक्षांना सन्मान दिला जाईल। ही राहुल गांधींची आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आज घेऊन या सभा मराठवाड्यात संपन्न होत आहेत। याआधी कोकण विभाग हा आमचा, कोकण विभागातले काही जिल्हे झाले, पुढच्या काळामध्ये मराठवाडा आणि नाशिक विभागातही आम्ही अशाच प्रकारचं सत्र लावून पुढे जाणार आहोत। अत्यंत सकारात्मक प्रतिसाद आहे, तळागाळातला कार्यकर्ता बोलतोय,
जो बूथवरचा BLA 2 आहे तो चर्चा करतो आहे आणि सर्वांनी ही संघर्षाची भूमिका घेऊन सगळ्या वाह्यात वात्रट विचित्र काय असतील नसेल अजिबात कुठलीही चर्चा आम्ही खपून घेणार नाही आणि थेट स्वरूपामध्ये पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करू. स्वतःचा अहंकार हा कोणीही न बाळगता काम करण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कटिबद्धता ही दर्शवली आहे. या बाबतीत मला या ठिकाणी हार्दिक स्वरूपाचा आनंद होत आहे. त्यामुळे सेवेकरी ही भूमिका काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या संपूर्ण चर्चेच्या माध्यमातून घेत असल्याचं आढळून येतं. यासोबतच या सध्याचा जो ड्राईव्ह चालू आहे हा SIRचा देखील आहे. त्यामुळे SIR जेव्हा चालू आहे तेव्हा राजकीय पक्षांना सगळ्यात सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण SIRमध्ये काय करत आहे तर निवडणूक आयोग जो आहे हे मतदारांचे नावं काढतो आहे आणि या SIRच्या वेळेस तर फार वेगवेगळे अनुभव समोर येत आहेत. या SIRची जी मुदत आहे ती वाढवा अशा स्वरूपामध्ये आम्ही यापूर्वीच विनंती केली होती. आता आपण बघताय SIRची प्रक्रिया सुरू आहे. BLO जो आहे तो घरोघरी जात आहे आणि दुसऱ्या बाजूला वारकरी पंथाचा आणि महाराष्ट्र धर्माचा जो सगळ्यात मोठा सण उत्सव आहे तो म्हणजे वारी सध्या सुरू आहे. वारीमध्ये आता भक्तगण गेलेले आहेत आणि जेव्हा वारी चालू आहे तेव्हा SIR करणं म्हणजे वारकरी संप्रदायातील लोकांना देखील भारतीय जनता पार्टीला अर्थातच निवडणूक आयोगाला त्यांची नावं वगळायची आहे असा त्यातला असणारा अर्थ आहे. त्यामुळे SIRचं कारण आम्ही SIRला आम्ही वारकऱ्यांची दिंडी असल्याचं कारण सांगितलं, मुदतवाढ मागत असताना अतिवृष्टी झाली त्याचं कारण सांगितलं, शेतीचे मशागतीचे काम आहे या काळात शेतकरी जो परेशान असतो ते कारण सांगितलं, विद्यार्थी जे आहेत ते ॲडमिशनमध्ये या वेळेमध्ये ते फार अडचणीत असतात, विद्यार्थी जे आहेत ते तिकडे फिरत असतात, त्यांचे पालक देखील विद्यार्थ्याच्या प्रवेशाकरता दुसरीकडे जात असतात. त्यामुळे या सर्व वर्गांकरता SIRची प्रक्रिया ही पुढे ढकलावी असा आमची आग्रह असताना येणाऱ्या 29 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे आणि अशा वेळेस या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याकरता BLA 2ची नियुक्ती ही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे BLA 2ची नियुक्ती जी आहे ही आम्ही अधिकृतपणे काँग्रेस पक्षाने नियुक्त केली आहे आणि ती एक स्वतंत्र फॉर्ममध्ये भरून प्रत्येक विधानसभेच्या रिटर्निंग ऑफिसरपर्यंत आमच्या संघटनेने आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे तालुका अध्यक्ष असतील, आमचा त्या भागामध्ये काम करणारा सक्रिय कार्यकर्ता असेल, यांनी स्वतःचा फोटो लावून स्वतःचा मतदार यादीतला नंबर टाकून स्वतः स्वाक्षरी करून जे अर्ज दिले आहे ही देखील संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. मागच्या काळात आमच्या BLA 2ची संख्या कमी होती, मात्र आता 1 लाख बूथ असताना ठिकाणी आतापर्यंत आम्ही 70,000पेक्षा जास्ती BLA 2 हे आमचे झालेले आहेत आणि जे BLA आमचा बूथवरचा जो आमचा कार्यकर्ता आहे याची नुसती नियुक्तीच आम्ही केली नाही, त्याच्या नियुक्तीला निवडणूक आयोगाने मान्यताच नुसती दिली नाही तर या सर्वांचं प्रशिक्षण देखील मोठ्या प्रमाणावर आम्ही महाराष्ट्रभर घेतलं आहे. मला आपल्याला सांगत असताना आनंद वाटतो आहे आणि समाधानी वाटतं आहे की आतापर्यंत 180 BLA 2चे बूथ लेवलच्या आमच्या एजंटचे प्रशिक्षण महाराष्ट्रभरात झालेले आहे आणि या सर्वांचा देखील आढावा SIR प्रक्रियेचा आढावा, संघटनेच्या विस्ताराच्या अनुषंगानं आढावा आणि याचं विकेंद्रित ढाचा यामध्ये तालुक्यावर जा, बैठक घ्या, सर्वांशी चर्चा करा, ग्रामशाखा उघडायची तर गावात जा, गावात बैठक घ्या, तिथे अध्यक्ष निवडा, हे वर्क कल्चर आम्ही या अनुषंगानं एक स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आज हा संघटनेच्या अनुषंगानं आज दिवसभर आढावा मराठवाड्याचा सुरू आहे. फार चांगला सकारात्मक प्रतिसाद याला लाभत आहे. याचाच अर्थ असा आहे की 2029ला परिवर्तन हे अटळ आहे. मराठवाडा लेवलच्या तुम्ही घेतला एक दिवसाच्या आढाव्याने पक्षाचं तुमचं अंतर्गत माहिती एकत्र होईल, त्याच्यातून तुमची दिशा स्पष्ट होईल, ह्या गोष्टी आहेत. पण गेल्या काही 3-4 वर्षापासून विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्याच्या आधी लोकसभा, विधानसभा, त्याच्या आधी तिथून पक्षांतर किंवा तुमचे मोठे नेते बाहेर जाणे आणि काँग्रेसचा जो मूळ बेस आहे तो कुठेतरी हल्लेला आहे आणि त्यांना एकत्र करण्यासाठी मराठवाडा लेवलवर अशी एक चर्चा असते की जे प्रमुख नेते आहेत त्यांना बळ दिलं जात नाही प्रदेशामधून, केंद्रातून, कुठल्याही
माध्यमातून उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर राज्य कार्यकारिणी असेल किंवा केंद्रीय कार्यकारिणी, तर आढावा बैठकांचं सत्र हे एक दिवसापुरतं मर्यादित राहण्यापेक्षा जिल्हानिहाय काही प्लॅन आहे का? आता दुष्काळी परिस्थिती आहे मराठवाडा आणि तुमच्या विदर्भात सुद्धा, त्याच्यावर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही चांगली भूमिका मांडता, पण त्याच्यावर अजून तीव्र आंदोलन, आता लोक चिडलेले, लोकांना कुठेतरी समोर येणार पाहिजे. तुमचं सरकार प्रभावी आणि प्रबळ विरोधी पक्ष आहे, तर त्या बिल आहे तुझं कागद. नवीन आहे का दुष्काळाच्या संदर्भात? आता मराठवाड्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पहिले पाऊस उशिरा आला मान्सूनचा, आणि त्यामुळे आपसूक पेरण्या लांबल्यानंतर कुठेतरी पेरण्या अर्धवट झाल्या आणि पुन्हा पावसाने दडी मारलेली आहे. यामध्ये बोगस बियाण्यासारखे पण काही विषय जे आहेत हे देखील पुढे आलेले आहेत. आणि बोगस बियाण्यासारखे विषय पुढे येणं, दुबार पेरणीचं संकट असणं, खतांच्या अनुषंगानं खत बोगस असण्याची मोठी शक्यता आहे. जसा अन्न व प्रशासन विभाग, विभाग जसा दाढी टाकतोय, तसा काही खताची गुणवत्ता बघण्याकरता सरकार कार्य दिसत नाही, ते झोपी गेलेलं आहे. त्यामुळे खतांमध्येही मोठा जो बोगस खतं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर तुटवडा आहे. खतांचे माग झालेले भाव असतील. आम्ही आतापर्यंत कर्जमाफीच्या अनुषंगानं संपूर्ण कर्जमाफी करावी म्हणून सातत्याने आंदोलनं करतो आहोत. कांद्यासारख्या प्रश्नावर, सोयाबीनसारख्या प्रश्नावर आम्ही मोठी आंदोलन देखील उभारली आहेत. हे देखील आपल्या समक्ष आहे. हे करता करता आता हे नवीन संकट आलेलं आहे, आणि या नवीन संकटाला देखील आक्रमकतेने पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही कार्यरत आहोत. आमचं नियोजन त्या स्वरूपाचं आहे. यामध्ये कर्जमाफी अद्यापर्यंत झाली नाही. जी आमची मागणी होती ती मागणी अंशतः कुठेतरी पूर्ण झाली, आणि अंशतः ती मागणी पूर्ण झालेली असताना जेव्हा मिळेल तेव्हा खरं, असं देखील कुठेतरी आता म्हणायची वेळ आलेली आहे. कारण लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. आता नवीन एक अट टाकली आहे की इन्कम टॅक्स रिटर्न जे भरतात त्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाही, आणि त्याच्यासाठी त्यांनी यादी द्यावी म्हणून केंद्राकडे पत्र पाठवलं, आणि केंद्रातल्या मंत्र्यांना फोन करून सांगितलं की जरा यादी उशिरा पाठवा, म्हणजे कर्जमाफी उशिरा होईल. आता अशा लबाड सरकारशी आम्हाला भांडायचं आहे. आम्ही नॉन कॉम्प्रोमाइज या भूमिकेत अत्यंत आक्रमकतेने पुढे जात आहोत. आणि हे भांडण भांडत असताना मुख्यमंत्री जे आहेत ते टपरीवरच्या टपुरीसारखे उत्तर शब्द वापरतात. ते व्यक्तिशः मी त्यांच्यावरची टीका करतो, त्याच्या अनुषंगानं ते काय काय बोलले हे जर बघितलं तर जे मुख्यमंत्र्यांनी जे भाषा बोलत नाही, शोभत नाही, तसे ते बोलतात आहे. आणि मुख्यमंत्री काय शब्द वापरतात आहे तर ते कुत्रा शब्द वापरतात आहे, भाडेकी टट्टे शब्द वापरतात आहे, त्यानंतर होबाळ शब्द वापरतात आहे, मोहाडीत शब्द वापरतात आहे. असे शब्द या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा वापरतो तेव्हा विवेक संपत चालला आहे का, असा देखील एक प्रश्न कुठेतरी पडतो. संघटनात्मक बाबतीत विभागाच्या ठिकाणी बसून जिल्ह्याचा आढावा करणं हे कल्चर आम्हाला इस्टॅब्लिश करायचं आहे. कारण राज्याचाच आढावा होतो आणि मुंबईलाच सगळ्या बैठकी आणि बैठका होतात. त्यामुळे केवळ राज्याच्याच राजधानीत नाही तर त्या डिव्हिजनमध्ये झालं पाहिजे, त्या जिल्ह्यात झालं पाहिजे. ही प्रक्रिया आमची पुढे राहणार आहे. आणि जिल्ह्यातमध्ये जेव्हा राहू तेव्हा तालुकानिहाय ती असली पाहिजे. आणि हे सगळं काम करताना आम्ही एक कनेक्ट सेंटर देखील निर्माण करतो आहोत, आणि त्या कनेक्ट सेंटरच्या माध्यमातून जो आमचा डाटा आहे त्यांच्याशी बोलत राहणं. कारण टेक्नॉलॉजीचा जो वापर आहे तोही आपण केला पाहिजे. त्यामुळे टेक्नॉलॉजी वापरत असताना त्या मंडलाध्यक्ष त्या जिल्ह्यातले त्यांच्याशी एकत्रित कॉल, त्यांच्याशी इंटरॅक्शन. त्यामुळे हा आढावा फिजिकलच नाही तर तो कुठेतरी आता तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही घेत राहणार आहोत. प्रतिनिधी नेमण्याच्या अनुषंगानं जो प्रतिनिधित्व जे आहे ते मिळालं पाहिजे, जिल्ह्याला मिळालं पाहिजे, भागाला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे, आमच्या समाजाला मिळालं पाहिजे. हा एक दबाव म्हटल्यापेक्षा अशा प्रकारची वाच्यता सर्वदूर होते. आणि याला सकारात्मक दृष्टिकोनातून 7 प्रतिसाद देखील घातला पाहिजे. मात्र तालुका स्तरावरच्या नियुक्त्या या करण्याकडे कुठेतरी या सगळ्या गोंधळामध्ये दुर्लक्ष होतं. त्यामुळे आमचं जे प्रायोरिटी जी आहे ती तालुक्याच्या निवड झाल्या पाहिजे, मंडल सेक्टरच्या निवड झाल्या पाहिजे. नाहीतर नुसत्या ब्लॉकच्या, AICCच्या किंवा जिल्ह्याच्या नियुक्त्या या न होता सर्वात प्रायोरिटी ब्लॉकची आहे. जेव्हा ब्लॉक तयार होईल तेव्हा ब्लॉकच्या चर्चेतूनच जिल्हा तयार होईल, जिल्ह्याच्या चर्चेतूनच राज्याचा तयार होईल.
आणि त्यातून मग प्रतिनिधित्व हे देण्याच्या अनुषंगाने एक चेन साखळी तयार होईल. ही एक संकल्पना राहुल गांधी पक्षामध्ये घेऊन आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड करणं आणि तालुक्याचा पदाधिकारी हा सर्वात मोठा आमच्यासाठी आवश्यक घटक आहे. मंडल सेक्टरचा पदाधिकारी आमच्यासाठी सगळ्यात मोठा आहे. ही भूमिका घेऊन आगामी 3 महिने आम्ही काम करणार आहोत. असं आहे की माझे गृह सचिव RBS नाही आहे, त्यांनी एक दावा केला आहे की 26/11चा दहशतवादी हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि ISI मध्ये फिक्स मॅच होता, असा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपाची चौकशी करा आणि त्यांचा आरोप जर खोटा निघाला आणि जो खोटा आहेच तर त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. कारण राष्ट्राच्या सुरक्षिततेकरता आम्ही आमचे सर्वोच्च 2 नेते यांनी आपलं बलिदान दिलं आहे. ISI असेल, इंटरनॅशनल जे कारस्थान असेल, त्याच्यातून इंदिरा गांधींचा झालेला जो खून आहे याची पाळंमुळं जी आहे ती आंतरराष्ट्रीय कारस्थानातूनच होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इंदिरा गांधींसारखी एक सक्षम नेता ही भारतात असणं हे डोकेदुखी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दहशतवाद्यांना आणि अनेक जे एजंट वेगवेगळ्या देशाचे जे गुप्तहेर होते त्यांचं जे नियोजन होतं त्यातून इंदिरा गांधींचा ही निर्गुण हत्या झाली होती. एवढंच नाही तर राजीव गांधी यांची देखील हत्या हा देखील एका आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग होता, ज्यांनी आंतरराष्ट्रीय कटाच्या सहभागातून आपलं नेतृत्व घालवलं आहे. आणि या दरम्यानच्या काळात आजचा जो सत्तेतला राज्यातला आणि केंद्रातला पक्ष आहे यांचं स्वातंत्र्याच्या योगदानातही काही संबंध नव्हता आणि त्यांचं कोणतंही राष्ट्रीय ठोस कार्य नाही. आणि अशा एखाद्या पक्षाच्या बगलबच्च्यानं असा बेछूट आरोप करणं म्हणजे हा राष्ट्राचा अपमान आहे. राम मंदिराच्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. त्याच्या कथित गैरव्यवहार, दानपेटी, काँग्रेसला इतका चांगला मुद्दा मिळालेला असताना त्याच्यावरच्या आंदोलनाची धार कुठे कमी आहे? फक्त आंदोलन करायचे म्हणून झाले काय? म्हणजे नेमकं काय वाटतं तुम्हाला? का याच्यापेक्षा अजून काही प्रकार होणार आहे? कारण राहुल गांधी नव्हते भारतात, ते कालच आले, आता नाही. पुढे काही आंदोलन वाढणार आहे? याची आंदोलनं जी आहेत ती आमची गाव पातळीवर जिल्हा स्तरावर सुरू आहे. कमी अधिक कुठे होऊ शकेल, झालं असेल. मात्र याचं आंदोलन पुकारल्या आमचं काळाराम मंदिर नाशिक येथील आंदोलन चिरडून टाकल्याकरता मुख्यमंत्र्याला खोटं बोलावं लागलं. नाशिक बंद करण्याची त्यांना कुठेतरी शासनाला घोषणा करावी लागली आणि काय सांगितलं की ढगफुटी होणार आहे आणि पूर्ण नाशिक पाणीमय होणार आहे. आम्ही आमचं आंदोलन होऊ नये याकरता जर मुख्यमंत्री खोटं बोलतात आणि मी खोटं बोलतात का म्हणतो? कारण त्या दिवशी ढगफुटी पण झाली नाही, पाऊस पण जो आहे तो पण फारच सरासरीपेक्षाही अत्यंत कमी पाऊस झाला. अहो पाऊस होणार नाही हे तुम्हाला माहीत असताना तुम्ही जर आंदोलन चिरडून टाकण्याकरता जर अशा गोष्टी करत असाल तर हा आमचा त्यांच्यावर असणारा राजकीय एक आरोप आहे आणि त्या राजकीय आरोपात ते खोटं बोललं हे देखील आपसूक सिद्ध होतं. मात्र या आमच्या आरोपाला च्या अनुषंगानं त्यांनी उत्तर द्यायला अपेक्षित होतं. मी त्यात हे म्हटलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माझे मुख्यमंत्री, मी महाराष्ट्रातलाच आहे, तो हे आंदोलन चिरडून टाकण्याकरता खोटं बोलतात. तुम्ही प्रभू रामचरणाला त्यांना माफ कर अशी प्रार्थना केली आहे. सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर ही पण काळाराम मंदिरात प्रार्थना केली आहे. पण या टीकेवर ते काय म्हणतात की 1 कोटी खोटारडे जेव्हा जन्माला येतात तेव्हा असे वक्तव्य करणारे माणसं येतात. आता जे सत्य विधान आहे त्यालाही खोटं ठरवणं हा त्यांचं कौशल्य आहे. मात्र हे सांगताना ते विसरले की मुख्यमंत्री हे धादांत खोटे बोलणारा हा महाराष्ट्रातला एकमेव असा व्यक्ती आहे जबाबदारीच्या पदावर. त्यांची सगळ्यात पहिली काय होती की काय बोलले होते की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हे त्यांचं खोटारडेपणा एक होता. मग या दरम्यानच्या काळात लाडकी बहिणीचे 1,500चे 2,100 रुपये करू हे त्यांचं एक खोटं बोलणं होतं. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू ते त्यांचं खोटं बोलणं होतं. सोयाबीनला 10,000 भाव देऊ, कापसाला 20,000 रुपये भाव देऊ, धनगर समाजाला पहिल्या मिटिंगमध्ये पहिल्या सभेत पहिलं आरक्षण धनगर समाजाला देऊ, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषयाच्या अनुषंगाने खोटं बोलले. त्यामुळे ते खोटं कुठे बोलले नाही, अगदी थेट चक्की पिसिंग असं म्हणत असताना बाजूला बसिंगपर्यंतचा त्यांचा खोटारडेपणा उभ्या महाराष्ट्राने बघितला आहे. पण स्वतःचा खोटारडेपणा लपवण्याकरता आणि रामाचं आंदोलन आक्रमक स्वरूपामध्ये काँग्रेस पक्ष करतोय आणि ते करत असताना संविधानातला आमचा राम
आणि आमच्या महात्मा गांधींनी म्हटलेलं हे राम, हे दोन रामाशी असणारं देशाच्या नागरिक म्हणून आणि काँग्रेसचं नातं पुढे घेऊन जात असताना त्यांच्या पायाखालची वाळू कुठेतरी सरकली, म्हणून त्यांना असे सरकल्यासारखे आरोप आमच्यावर करावे लागलेत. मात्र या आंदोलनामध्ये खूप ठिकाणी खूप लक्षवेधी आंदोलनही आमचे होत आहेत. नागपूरचं आंदोलन हे खूप मोठं झालं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनही होतात आहे. चंद्रपूरचे आंदोलन मोठं झालं, पुण्यातले आंदोलन मोठं झाले. विषय मोठ्या छोट्याचा हा नाही, विषय नैतिकतेचा आहे. आणि न खाऊंगा न खाने दूंगा असा म्हणणारा पंतप्रधान आज सबको लूटबाट के मिलबाट के खाओ असं म्हणत असताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा आंदोलनाचा पुरता विषय मर्यादित नाही, तर हा नागरिकांचा विषय. आम्ही आमच्या यथाशक्ती आणि यथाकर्तव्य आम्ही हे आंदोलन पुढे घेऊन जातो आहोत. मात्र हे आंदोलन भारतीय नागरिकांचं झालं पाहिजे. जेव्हा निवडणूक आयोगाचं कामकाज नीट चालत नाही तेव्हा ते नागरिकांचं आंदोलन झालं पाहिजे. जेव्हा भ्रष्टाचार होतो तेव्हा ते नागरिकांचं आंदोलन झालं पाहिजे. आणि यामध्ये नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर आलं पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा मोठी फुशारकी मिरवत सांगत होता की विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राम मंदिरातले सगळे विश्वस्त जे आहेत ते आमचे स्वयंसेवक आहेत. भारतीय जनता पार्टी सांगत होती ते आमच्या खूप जवळचे आहेत. आता चंपतराय अँड कंपनी धोतर टाकून टाकून चोऱ्या करत आहे, ते विटा पळवतात आहे, ते पैशाचा हिशोब देत नाही आहे, ते CCTV फुटेज बंद ठेवतात आहे. अत्यंत घाणेरडे, व्यक्तिगत पातळीवरचे घाणेरडे आरोप ज्या लोकांवर होतात आहे, असे आरोप होत असताना भारतीय जनता पार्टी चूप आहे. मन की बात उठसूट करणारे पंतप्रधान राम मंदिरातल्या चोरीच्या प्रकरणावर एक शब्द बोलायला तयार नाही. चंपतरायच्याबद्दल ज्यांनी आव्हान दिलं त्यांना नरेंद्र मोदी फोन करून गप्प बसायला लावतात, ज्याच्यामध्ये मोठे मोठे बाहुबली पण आहेत. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये जे विनय कटियारसारखे जे लोक होते, ज्यांनी पहिल्या दिवशी येऊन सांगितलं की मी बोललो तर हाहाकार होऊन जाईल, कोण कोण चोऱ्या मला माहिती आहे, मंदिराच्या विश्वस्तांनी पैसे खाल्ले आहेत आणि हे कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं झाल्यासारखं विनय कटियार आपली तलवार बॅन करतात. जे ब्रिज भूषण का ब्रिज मोहन काय जे आहेत, ज्यांनी ऑलिम्पिक आणि आशियाड खेळाडूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप आहे, जो फार मोठा बाहुबली आहे, ते सांगतात आहे की याच्यातले आरोपी मला माहिती आहे, पण मी सांगितलं तर मी संपून जाईल. लोकांचं भविष्य जो थोतांडबाजी करून काहीतरी वहीत लिहून सांगणारा एक महाराज आहे, तो महाराज स्वतःचं सगळंच समजतं म्हणतो आणि तो महाराज म्हणतो मी बोललो तर माझ्याही जीवाला खतरा आहे. आता ही सर्व लोक अशी बोलत असताना भारतीय जनता पार्टी चुप्पी साधून आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक चुप्पी साधून आहे. अजून ते विश्वस्त मंडळ बरखास्त झाले नाही. विश्वस्त मंडळ कोणी नियुक्त केलं तर नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केलं. राम मंदिराच्या भूमिपूजनाला कोण गेले? नरेंद्र मोदी भूमिपूजनाला गेले. राम मंदिराच्या उद्घाटनाला अर्थात प्राणप्रतिष्ठेला कोण गेले? नरेंद्र मोदी गेले. माहिती अधिकारा लागू होणार नाही राम मंदिरावर, हा त्याच्यातून सूट कोणी दिली? नरेंद्र मोदींनी दिली. आता एवढं करणारा माणूस एक शब्दही काढत नाही. आणि आज त्यांना प्रश्न विचारणारे कोण आहे? तर राजकीय दल म्हणून जे काही पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस पार्टी आहे. आणि हा कार्यक्रम जो आहे हा या देशातल्या झालेल्या सर्व चोऱ्यांसारखी ही एक चोरी आहे. लाज वाटायला हवी की ती रामाच्या मंदिराला यांनी सोडलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुठेतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे, भारतीय जनता पक्षाने प्रायश्चित्त केलं पाहिजे, सगळं विश्वस्त मंडळ बरखास्त केलं पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांना निष्कासित केलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून संपूर्ण राम मंदिराच्या चोरी प्रकरणाचा चौकशी तपास झाला पाहिजे, ही आमच्या पक्षाची मागणी आहे. सिंधी समाजाच्या 200 कोटीच्या चांदीच्या विटा भेटल्या नाही, गावागावातून विटा जमा केल्या त्याचा हिशोब नाही, गावागावातून 1400 कोटी रुपये वर्गणी जमा केली होती त्याचा हिशोब नाही. आम्ही सुरुवातीच्या काळात म्हणायचो विकलं गंगेचं पाणी विकल्या विटा, आता देश विटायला निघाले अटल आणि अडवाणी, असं आम्ही म्हणता अटल अडवाणी पण आता काळाच्या पडद्यात चालू गेले. तेव्हापासूनचा असणारा ही स्लोगन आणि भ्रष्टाचार आहे, आज आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात आहे, माणसापर्यंत गेला आहे. मात्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे याबद्दल काही करत नाही. हे या देशाचं दुर्भाग्य आहे. मात्र दुर्भाग्य म्हणून थांबता येणार नाही. या राम मंदिरातील चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केल्याशिवाय नागरिक आपण स्वस्थ बसणार नाही, ही कुठेतरी शपथ घेण्याची आजची वेळ आहे. एकंदरीत अशा प्रकारच्या चर्चा या गेल्या 8-10 दिवसापासून मोठ्या प्रमाणात यायला लागल्या आहेत.
त्याआधी देखील अशा प्रकारची चर्चा होती. या संपूर्ण चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्या पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांनी असं काही होणार नाही असं जे सांगितलं आहे, मला असं वाटतं त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. सुमित्रा पवारांना पक्षामधूनच विरोध होत आहे अध्यक्षपदासाठी. ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे. सत्तेतला हपापलेली सर्व मंडळी एकत्र येऊन ते हे सत्तेचं गाडं चालवत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व अलबेल नाही. येणाऱ्या काळात 20 पक्ष फुटून हा आता भाजपत जातो का अजून कुठे जातो हे बघणं आता येणाऱ्या काळात आपलं काम राहिलं आहे. साहेब, भाजपचे नेते सांगतात भारत हा विश्वगुरू होणार आहे, पण भारतीय गायिका अनुराधा पौडवालांनी त्यांच्यावर टीका केली. हा शुद्ध मूर्खपणा आहे, हे वक्तव्य थांबवावं. कसं बघायचं? विश्वगुरू होण्याचा एक आनंदच आहे आणि विश्वगुरू आपण झालो पाहिजे. आणि विश्वगुरू स्वतःला म्हणून घेण्याकरता आपल्याला स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेता येणार नाही. त्याचे काही निकष आहेत. काय निकष आहे तर त्यामध्ये सर्वात मोठा आहे की विकास मोजता येणारं गणित आहे. कापड जसा मीटरमध्ये मोजतो, पाणी जसं आपण लिटरमध्ये मोजतो, तसा विकास मोजण्याकरता भारतरत्न डॉक्टर अमर्त्य सेन ज्यांना नोबेल मिळालं आहे यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स नावाचा एक माप आपल्याला दिलं आहे. त्याच्यातून मानव विकासाचा निर्देशांक हा जगातल्या 200 देशांचा निघतो. यामध्ये आपण कितव्या नंबरवर आहे तर यामध्ये आपण खाली चाललो आहोत. आज 130वर आपण त्यामध्ये आहोत. हंगर इंडेक्स आहे, या देशातले लोक उपाशी किती झोपतात त्या हंगर इंडेक्समध्ये आपण खूप मागे आहे. भ्रष्टाचाराचा जो इंडेक्स आहे, कोणता देश जास्ती भ्रष्ट याच्यात आपण कुठेतरी मागे आहे. रोजगार निर्मितीमध्ये आपला देश मागे आहे. बेरोजगारीमध्ये आपला देश मागे आहे. खून होण्यामध्ये आपला देश मागे आहे. खून होण्यामध्ये आपला देश पुढे आहे. बलात्कार होण्यामध्ये आपला देश दुर्दैवाने पुढे आहे. चोऱ्या होण्यामध्ये, भांडणं होण्यामध्ये आपला देश पुढे आहे. शाळेतून ड्रॉपआउट पर्सेंट आपलं जास्त आहे. आणि असे सर्व लाईव्हलीहूडच्या अनुषंगानं, लॉ अँड ऑर्डरच्या अनुषंगानं आणि डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुषंगानं आपण सर्व पातळीवर मोदी सरकार आलेल्यापासून खाली चाललो आहे. आणि आपण जेव्हा खाली जात असताना, नैतिक अधपतन होत असताना, विकासाचं अधपतन होत असताना, रोजगाराचं अधपतन होत असताना, आज आपण स्वतःला विश्वगुरू म्हणून घेणं हा शुद्ध फसवणूक आहे, हा मूर्खपणा आहे. हे सर्व जे वाईट आहे हे थांबावं आणि विकासाचं जे मापदंड आणि एकक आहे, ज्याचं स्टँडर्ड, त्याचे जे पॅरामीटर्स आहेत, त्यामध्ये आपण जेव्हा वर जाऊ तेव्हाच विश्वगुरू होऊ. आता थापाड्यामध्ये आपण विश्वगुरू आहोत असं म्हणण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आलेली आहे. अजित पवारचं अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळवण्यासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री भेट देणार. ते महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या खालोखाली अशी एक जत्रा आता निघालेली आहे की ज्याच्या कोणत्या बातमीवर हसावून कोणत्या बातमीवर रडावं असा एक प्रश्न निर्माण होतो. थँक्यू. सर, हिंदी में रह गया सर, अभी एकनाथ शिंदे जी ने कहा है कि राहुल गांधी कहाँ पे है, वो कहीं अब्रॉड में है शायद से. जब कभी भी वो कहीं जाते हैं तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ इंसल्ट भाषा का बिहेव करते हैं, तो क्या ये देश की बेइज्जती नहीं है? देश की इज्जत जो है उसके वो ठेकेदार बने हुए हैं, धर्म के ठेकेदार बने हुए हैं. उनको हर वक्त राहुल जी हर चीज़ में दिखते हैं. राहुल जी के ज़्यादा नफरत करने से ऐसे बेतुका बयान वो करते रहते हैं. सर, जब रामदेव बाबा से जो है चंदा चोरी के मामले में पूछा गया तब उन्होंने साफ तौर पे कहा कि मैं आंदोलनजीवी नहीं हूँ. तो पेट्रोल सस्ता ही जीवी हो क्या, भ्रष्टाचार रोको जीवी हो क्या, ये उल्टा सवाल उसे पूछना चाहिए था. शरद पवार की एनसीपी जो है इस समय एनडीए में शामिल होने जा रही है, ऐसी चर्चाएं चल रही है. उनकी चर्चा जो है वो चर्चा काफ़ी दिनों से चल रही है, मगर उनकी चर्चा पे उनके पार्टी की नेता, मेंबर ऑफ पार्लियामेंट सुप्रिया सुळे जी ने जो बयान दिया है उस पर हमको विश्वास रखना चाहिए. चंदा चोरी के ऊपर अनुपम खेर जैसे कलाकार भी अब बोलना चालू किए हैं, और वो जो है उसको, यानी चंदा चोरी जो हुई है उसमें जो पैसा चुराया गया है वो कुछ ज्यादा नहीं है, ऐसा इस तरह का वक्तव्य वो कर रहे हैं अनुपम खेर के जैसे. चोर मौसेरे भाई, इस प्रकार से उनका कई रिश्ता दिखता है. क्योंकि चोरी जो हुई है, छोटी चोरी हो या बड़ी चोरी हो, चोरी चोरी होती है और चोर को सज़ा मिलना चाहिए. और चोरी के साजिश में जो लिप्त लोग हैं उनको भी सज़ा होना चाहिए. इसके पहले उन्होंने ये कहा था कि घर में चोरी होती है तो हम घर को नहीं कोसते, चोर को कोसते हैं. मगर अटल बिहारी वाजपेयी जी का भी एक संदर्भ है, उन्होंने कहा था कि चोर घर आता है तो कुत्ता भौंकता है.
और चोर घर में आने के बाद कुत्ता भौंकता नहीं तो समझ लेना चाहिए कि कुत्ता चोर जो है वो घर के थे। आमिर खान की तीसरी शादी पर नितेश राणे ने उन्हें लव जिहाद का ब्रांड एम्बेसडर कहा। किसी की निजी चीज़ है, हर चीज़ पर राजनीति टिप्पणी करने की कोई आवश्यकता नहीं। वो राम मंदिर की चोरी को लेकर टिप्पणी करने की प्रतीक्षा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।